भावड्या कसं मास्तर म्हणीन तसं मला एक दोन भावड्या कमेंट मध्ये म्हणले, सर हे अशा प्रकारचे गणित आहेत ना, हे आम्हाला एकदा समजून सांगा. एकाला छेद आहे, डिनॉमिनेटर आहे, पण एकाला नाही. याचा आम्हाला कॅल्क्युलेशन जमत नाही, ना बेरीज जमत नाही, ना वजाबाकी जमत नाही. सर तुम्ही जरा एन्जॉयच्या भाषेत सांगा, तुमच्या भाषेमध्ये. अरे भावड्या घाबरू नको, कारण आला ना भावड्या. चल बघ, हे बघ दोन कोण आहेत मित्र. दोघाला याला कोणती आहे, याला काय, याची बहीण आहे. काय आहे, बहीण आहे. पण याच्यासोबत हा पण सोबत आला. काय आला, सोबत आला. मग रक्षाबंधन आहे, मग याला काय बांधणार, राखी बांधणार. मग याला राखी बांधल्यामुळे याचा मित्र असल्यामुळे याला सुद्धा ही काय बांधणार, राखी बांधणार. राखी बांधल्यामुळे दोघांचं रिलेशन काय होणार, यांचं बहीण भावाचं होणार. म्हणजे कोणाचं होणार, मल्टिप्लायचं होणार. चल मग गप कर. मग 10 चौकीत झाले भावड्या. 4 गुणिले 10 प्लस 9 आणि दोघांमध्ये बहीण एकच. बघ 10 चौकीत झालं रे. 40 प्लस 9 अपॉन 10 इजिकल टू 49 अपॉन 10. याच्या पुढचं सांगू का, एक जर 0 असला त्याच्या बदल्यानंतर हे वरतं जसं तसं मांडायचं. खाली 0 पाहायचे. 1 असला त्याच्या बद्दल 1 काय करायचा, टिकला देऊन टाकायचा. 1 नंतर पॉइंट द्यायचा आणि स्वाहा करायचा. भावड्या हुशार एक नाही त्यावेळी, मी कोणाला सांगू नको. चल मग एक वजाबाकी सांगतो बघ. पुन्हा बघ आता इथं काय होणार, या दोघांचं सुद्धा काय होणार आहे. 8 गुणिले 5 मायनस 3 दोघांमध्ये बहीण एकच. भावड्या मग 8 पंचे किती झाले, 40 आणि -3 अपॉन काय झालं रे, बहीण एकच 5. 40 मधून 3 गेले, किती राहिले भावड्या, 37 राहिले. अपॉन बहीण काय एकच म्हणजे 5. कसं गपकन उत्तर आलं भावड्या. हुशार एक नाही तायडे, मी कोणाला सांगू नको. असं हसून खेळून गणित शिकायचं असतं भावड्या. टेन्शन घेतल्यावर गणित काही येत नसतं. चल मग तू याचं गपकन करणार आणि कमेंट मध्ये स्वाहा करायला विसरायचं नाही बरं का भावड्या.